हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिर्येषा सद्गुरु भारतीपति। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। न हम करता हरिः करता, न हम करता हरिः करता. आम्ही कालच्या दिसा रामायणाक विश्वामित्र ऋषीन रामाक लक्ष्मणाक दशरथाला निमून त्यांनी आपण वरच्या सिद्धवनादीकडे वची वाटेरी त्यांनी गंगा नदी ದಂಡ್ಸುचे त्या गंगा आणि सरोई नदीचे संगम प्रदेशादकून मुखार वतना तांका एक अरण्या मध्य भारी घोर जावन असुचे अरण्य निष्पंद जावन असुचे मनुष्य संचाराचे एक चूर गुर्तुना तसले एक महत अरण्य पडून त्या इक्ष्वाकु कुलाचो रामू विश्वामित्राला निंगिता हे विश्वामित्र महर्षी इतले निर्जन जावन आशिल्ले दुर्गम जावन आशिल्ले अरण्य खंयची हांगा एक कणकी क्रूर मृगाचे भास पक्षीचे पुरे शब्द मात्र येता शिवाय दुष्ट प्राणी मात्र हांगा दिसताची तांगेल रण्णी मात्र ऐकपड शिवाय साधू प्राणीचे आनी कसले शब्दून हांगा इति असल एक दारुण जावन आशिल्ले अरण्य कसली म्हण म्हणटना विश्वामित्र ताका सांगता की हे चरडा हे अरण्य कोणाला गोतस तुका देवतेनं निर्माण केलेले हे देश दोन्ही मलद आणि करुष म्हण म्हळेले भारी प्रसिद्ध जावन आशिल्ले देश हे वृत्रासुराले वध केली नंतर इंद्राक अशौच जाल्ले ताने इल्ली ताका ब्रह्महत्या दोशय ताका इले ते म्हळ्यार वृत्रासुर ब्राह्मण तो तशी त्वष्ट्रालो नत्तू तशी इंद्राक या पुरे प्राप्त जाली की ब्रह्महत्या दोष त्या वेळारी या स्थळारी ते देवेंद्राक सर्व ऋषी महर्ष्यो गंगादी सर्व तीर्थ कलशांत घालून ताका अभिषेक कोरून ताका पाप पुरे नाश करून तांकां आनंद जाल्ले इंद्रो या गंगादी सर्व तीर्थाचे स्नानान निर्मल जालो पवित्र जालो मागीर ताका क्षुद्ध भाद म्हळ्यार तानी भूक पुरे बाधित आशिल्ले न्हय हे पुरे ताका गेल्ले ब्रह्महत्या पाप विमुक्त जाल्ले तागेल पाप पुरे हे देशांत न्हय धुवन गेलेले होळतर आशिल्ले त्या देशा विशयांत इंद्रा भारी संतोष जावन ताका एक त्या दोन देशाकय एक वर दिल्ले कसले म्हळ्यार मिगेल शरिराचे मल म्हळ्यार चिक्कोल अपावित्र्यता आनी क्षुद्बाधा तानी भूक सकडी या प्रदेशान धारण केलेले दिकून मुखारसून या प्रदेश भरती जनाल निमती भोरन वता धनधान्य समृद्ध जाता मेगल शरीरा मल गेलेले दिकून मलद आनी तानी भूक निविल दिकून करुष म्हळ्यार नाव या दोन्ही देशाक येता म्हूण सांगून या प्रदेशाक इंद्रान वर दिलेले देवतेंक पुरे भारी खुश जाल्ले इंद्रा तू गेले पवित्रता अपवित्रता ह्या देशांत ओळण वचून पाय हे देश अपवित्र अशौच जायना अशी तू वरय दिली न्हय भारी लायक तुगेल काम म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ काळ भितर थंय जन भरलींची धनधान्य जन आयली नंतर धनधान्य जत्त म्हळेल वय न्हय समृद्ध देश जाले कितली की काळ थंय हे देशांत सर्व प्रजावर्ग भारी संतोषारी जीवन कोरून आशिल्लींची मागीर ಸ್ವಲ್ಪ काळानंतर कामरूपी म्हळ्यार इच्छशील तसले रूप धारण करच्या समर्थ जावन आशिल्ली एकली कन्या तिका 1,000 हस्तिंगेल बल आशिल्ले ताटका म्हूण म्हळेल नामाची ती निचावन सुंद उपसुंदाल सुंद आनी उपसुंद राक्षस नाव तांतू सुंदाल बायल ती
मारीच्यो तिगेल चल्लो ती ये प्रदेशांत तुगुंचा शुरू केली की तिगेल तो मारीची तिगेल चल्लो भारीची एक नमने दृढकाय जावन आशिल्लो अद्भुत शरिराचो कालभैरवशी दिसचे तसल मारीच्यो आम्हाले आनी तागेले बाद हे देशाचे प्रजेंक चड जाली की सर्व प्रजा हांग दुखून वच्चा शुरू केले तशी कितली वायट जन म्हळ्यार हांनी मलद आनी करुष हे दोन्ही राज्याकय हे ताटकी ध्वंस करतरस ती दुष्ट स्त्री 1.5 योजन दुरांतो एक मार्गारी आड दोन रप्ता जलारी कांय करू जायना आमगेला आश्रमा वचुका जलारी हे ताटकाले ताटकाल जाग जावन वचुका जाता ताटका मन म्हणू थैया सूचितीने अत्त तू ते ताटकीक संहार कोरका मेगेल आदेशा प्रकार तिक संहार कोरनो या सगळे देशाचे जनाक संतोष दिवका रामचंद्रा या देशा येवच्या कोणाकय साध्य ना इत्याक म्हणून म्हणारी ती यक्षकन्या घोर रूपाची ताटकेच नव्हे ती बाद दिता गाईल जना पुरे तशा तिक नाश करी म्हणून सांगताना विश्वामित्र ऋषीने या उत्तर सांगले कुडले रामू त्या महर्षीक निमगीत काही ऋषी श्रेष्ठा सामान्य जावन यक्षजन दुर्बल अल्पवीर्य म्हणून सांगून आम्ही पुराणांत इतिहासांत सकडी ऐकले तांतू ही ताटकी एक स्त्री म्हणटा ती अबला जावन सुकान तसलीक सहस्र असतील बल कशे येयले म्हूण म्हणटाना विश्वामित्र तुका ते काणी सांगता रामा हाम निजावन ती अबलेची जाल्यार तिका वर मेळ्ळे ताजी निमती सबल जलती कोण म्हूण म्हळ्यार फुडें एकलो इत निमती म्हूण सांगता ऐक सुकेत म्हणल एकलो भारी गुणी आचार आशिल्लो जावन आशिल्लो यक्षू ताका चेडू बाळ ना आशिल्लें तो चेडूंक पावचे खातीर उग्र तपस्या करता ते चुकेतून केलेल्या तपस्याकची ब्रह्मान मेचून हे इक्का ताटका म्हळ्यार हिगेल नांव हिका चेडू जावन दिल्लें ब्रह्मानाची तिका ताटकीक सहस्र हस्तीची बल मेळटा म्हूण सांगून अनुग्रह केले जाल्यार सुकेतूक चेल्ल्या चेडू मात्र मेळ्ळी सुकेत जायनी ताका सुकेतू ती चेल्ली ताटका निजावन भारी चंदी तिका होडी जल्दी यमन युवती चल्ली दिसान दिसू वाडतर असती तसलेक चांग चेल्ली ती निजावन तिकेक चांग चल्लो सोदुका म्हूण सांगून जंबासुरालो पूत सुंदाक वारडीक करून दिता मागीर ताटकीक एक चल्लो जाता मारीच म्हूण म्हणल तो भारी दुरभिमान तो ताका एक शाप जाता शापा निमती जावन तो राक्षस जाता कोण मारीच राक्षस जाता हंचाण अगस्त्यान शाप दिवन तिगेल बामूण सुंदू मृत जाता त्या वेळा तागेल बायल ताटकी ते मारीच म्हळेले वायट पुताल निमती बामणाल मरणाक कारण जालेले अगस्त्याक हिंस दिता म्हूण सांगून ती लेखून ती अगस्त्याक खत म्हूण वेगान धांवता तेदना अगस्ती पळयता पुताल वटू म्हाका खावच्या म्हूण येता ती कोणे एक कन्ये कोणाक मनशांक खावच्या वतवे तशें ही राक्षस जावका न्हय म्हणून अगस्त्यो मारीचाक तूं राक्षसू जा म्हणून शाप दिता त्या शापा निमती तो सुंदासुराल पूतू मारीचू आतां राक्षस जाला हंचाण ताटकीक तांणी शाप दिताची तूं यक्षी स्त्री वय जाल्यार तूं मेगल तसले एक ऋषी खावच्या आश पावतो म्हूण जाल्यार तूं नरमांस भक्षक जावका न्हय तुका इतली चंद यक्षी रूप नाका न्ही तूं चंदी म्हूण तुगेलें मन आशिल्लें तूं कराळ रुपाची राक्षसी जा म्हूण सांगून विकार तोंडाचे राक्षस जावा तुगेली हे चंद रूप वचून तुका घोर रूप जावो म्हूण सांगून शाप दिताची अगस्त्याल शापा निमती ताटकी विकार स्वरूपाची जाल्ली भारी कोपयली तिका आनीक कोपयलो त्या वेळार अगस्त्याले आश्रमा लागीं ಸ್ವಲ್ಪ दूरच हे मलद आनी करुष प्रदेश आसा ते अगस्त्याल कतिरती हांगा भोवन हे मलद करुष देशाचे एक देशाची वायट करतर असती तशावन रामा हे चिकचेल्लेनी म्हूण सोणुका स्त्रियेनी म्हूण सोणुका दुष्टती दुष्टपराक्रम म्हूण म्हळ्यार आम्ही देवान देवाकनी पळय सत्यपराक्रम म्हूण सांगिल्लें आयकल न्हय इक पळय दुष्टपराक्रम म्हणला दुष्टपराक्रम म्हळ्यार कसं न्हय म्हूण म्हळ्यार
पराक्रम सत्यपराक्रम म्हळ्यार परमात्मा मात्र तो सांगील तशी चलतलो कोर्ण दाखयतलो ताजे खातीर कापट्टी नत्तील पराक्रम सुचे परमात्मा मात्र तशें सत्य पराक्रम ही दुष्ट पराक्रमी म्हणून म्हळ्यार कसले गो ब्राह्मण इत्यादीक ही हिंस दित देखून गो ब्राह्मणादी हिंसकृत्वेन दुष्ट दोषविशिष्ट दुष्ट म्हळ्यार ती विशिष्ट दोषाची दुष्ट स्त्री ती म्हूण सांगून तशी विश्वामित्र ऋषी रामाक सांगताची पळय रामा तू हिक संहार करू का स्त्री म्हणले कोण सोडचे नाका गो ब्राह्मणांक गेले हिता खातीर हिका ताटकीक संहार करू का हिका ऋषील शाप आस हे ताटकीक संहार करू का तू सोडल्या 3 लोकांक तू कोणाच्या न्हय जायना ताजे खातीर हांव तुका हांगा घेवन येयलो तुका हांव काणी सांगली ताटकीक ब्रह्माल वरदाना दिकून सहस्र हस्तिले बलस अगस्त्याल शापा दिकून ती राक्षस शिजल्ला म्हणटना ಹೀಗೆಲ್ಲದ್ರ ರಪ್ಚಾಗ ಸಾಮಾನ್ಯ ವೀರಾಕ ಸಾಧ್ಯನಾ आणि रमा ताटकी स्त्री नव्हे ती अबला नव्हे हिक कशी संहार करचे म्हणून दय दाक्षिण्याने करचे नाका तुवें प्रजींक उपद्रव दित म्हणून जाल्यारी तसली स्त्री जाल्यारी ओडणे चारे वर्णाचे जनांगेल हिता खातीर जावन तिका संहार करचेची योग्य म्हणून म्हणटात नव्हे तशें हांव न्हू रायाक प्रजारक्षण मुख्य धर्म म्हणल्याक तुगेल मुख्य धर्माचरण करतना प्रजा हिता खातीर धर्मरक्षणेक तूं राबतना तई ते कार्य विहित की अविहित की क्रूर की अक्रूर की त्या प्रय विवेचन करू ना प्रजंगेल रक्षण करतना फक्त न्ही कसले एक काम केले दोषयुक्त जाल्यारी त्या प्रजारक्षण धर्मूची रायाल परमधर्म जाल्यार दिकून ताका कसले दोष येना आतां तूं स्त्रीक मारल्यारी ते दोष नव्हे म्हाका ताजे निमती कसले दोष येत की कसले चुकी जात की म्हूण लेखल्यारी तुगेल प्रजेक ती भयंकर बाद दितरस रायाक प्रजारक्षण मूल धर्म जाल्यार दिकून रामा तूं प्रजारक्षण कार्यावळारी एक स्त्री हत्ये केल्यारी ते दोष न्हय त्याक म्हळ्यार ती धर्मबाहीर स्त्री ती धर्मभ्रश्ट स्त्री ती दुष्ट स्त्रीक वध करच्यान तूं चिकाय सुरवेच्यो न्हय फुडें भूदेवीक संहार करूंक म्हूण चमकलो विरोचनाल धू जावन मंथरे म्हणलेलीक इंद्रान संहार केलेली काणी तुका गोतच नव्हे लोकरक्षणा खातीर विष्णून स्त्रीवध केलेले गोतच नव्हे भृगुऋषी पत्नी ती महापतिव्रता शुक्राली आम्मा इंद्रान नातील वेळाक इंद्रलोक तिक जाय म्हूण सांगून इंद्रा संहार करी म्हूण सांगून तिणें आश केलेले त्या वेळारी इंद्राले प्रार्थने निमती विष्णून तिका हत्ती केलेले गोतच नव्हे तुका म्हणटना इंद्रान विष्णून मात्र न्हय कितलीकी महात्म जनान अधर्मी स्त्रियांक संहार केला तशें हांव त्या कांय एक दोशाचे विशय ना तांतू स्त्री मुणी पळयना नाशी मस्त पापिश्ट जावन आशिल्ली स्त्रीक मारयत रायाल धर्मुतो तशें हांव तूं कसलेची करून दाखवत नाका तीक मारी म्हणटना राम जायत म्हूण सांगता आनी हात जोडसून विश्वामित्राला सांगता अशी महर्षी अयोध्येंतो वशिष्ठ वामदेव प्रेमेगेल गुरु आचार्य त्या वेळारी मक्का मेगेल अन्नान दशरथान तांगेल पुराय जनाले सम्मुखान तू कसं सांगिल्या म्हणारी चरडा तुका विश्वामित्र महर्षी आपण वरतरस तागेल कसल की कार्य जवचास म्हणा त्या महर्षीन सांगील तशी तू चल का तो कसल करून दी म्हणटा ते काम करून दिव का तू म्हणून म्हाका आज्ञा केला न्हय म्हणटना हांव तुमगेल वटू आयला तुमगेल आज्ञा कसो आस त्या आज्ञा पालन करचे वापस आलोचन करचेक ना तांतूय तुमी गो ब्राह्मणाल हितार्था खातीर हे मलदकरुश देशाचे प्रयोजना खातीर म्हूण म्हणला म्हणटना वापस हांव आलोचन करचेक ना म्हूण सांगून विश्वामित्रा सांगता आनी धनुस धोरण धनुष्ठेंकार करता तो ते रामान धनुष्ठेंकार केल्ले फुडले ते ताटकावना निवासी पुरय भिल्लींचके कसं जलिये कसं शब्द यो म्हूण ती दुष्ट स्त्री ताटकी ते शब्द पळोवन कोपयली तिका मेगेल देशांत ह्या मोठा शब्द कोण करता ते शब्द खंय नको येता म्हूण पळयता म्हूण सांगून ते शब्द येयले कडेन धांवन चमकली धांवन वतना ती गेल तोंडय विकार ती काय विकृत आकार अगस्त्याल शाप नव्हे भारी व्हड देह ते ताटकी पळोवन राम लक्ष्मणा सांगता लक्ष्मणा ती ताटकी पळयला तूं
ती अति भयंकर जालें दारुण शरीर तिगे केद व्हड शरीर पळय सादारण बिजुडी जन ಈಗೆಲ್ ದೇಹ ಪಳಿಲ್ ಕೂಡಲೇ ಹೃದಯ ಬೆತ್ತುನು ಮರ್ತಾಚೆ ವಿಂಗಡ ಜನಕ್ಕ ಎದುರಿಸುಚ ಇಕ್ಕ ಜಯಿಷ್ಣ ಜಲರಿ ಹಾವತ್ತು ಸುರ್ಬೇಕ ಈಗೆಲ್ ಕಾನೂನು ಅಂಕ ಕಾತ್ತೋರ್ನು ಈ ಹಂಗದುಕುನು ದಾಂತವೆ ಪೊಳಿಯ ಕಸಲೇಚಿ दुष्ट जवो कितले जनाक पीडक जवो ही स्त्री नवे म्हणटन ही गेले प्राणहरण करचे विशयांतू मक्का कसले उत्सुकत ना मक कोरका मंडिसना जलरी हिक्का हिगेल दुष्टतना कारण कसा हिगेल धैर्य ते धैर्य आव नाश करता म्हूण सांगता आनी तिगेल धैर्य तिगेल दोन हात कट कोरनो कातोरनो काडता तिगेले गमन गमन म्हळ्यार तीन छोटा छोटा वच्चे धैर्या निमतीन वीर्य गमन म्हणटा ताका तें तिगेले दोन पांय ध्वंस केल्ले म्हूण जाल्यार मागीर तिच्यान कसले करूं जायना हांव अशी करता म्हूण सांगता जाल्यार रामान लक्ष्मणाले उरलो का जाल्यार ती दोन हात वयर कोरनो रामाल कडेन तिणे रभसारे रामाल आंगार पडच्याक रिगून त्या वेळार विश्वामित्र ताटकी त्या मटा वेगान रामाल कडेन येवचे पळोवन फुडले हुंकार कोण सांग रामा हांव सांगेल तशी करी तुका जय जवो म्हूण तदना ती कसं करता सगळेची धूळ बोरून सोडची तशी करता तांकां म्हळ्यार राक्षसांक नाना नमने युद्ध गोतसा माया युद्ध म्हणटाची तशी ती निप्पन राबून युद्ध करचे माया युद्ध करचे नाना नमने युद्ध त्या राक्षसांक गोतसा तशी ती कसं करता ती सगळेची ती खंय राबल्या थंय पुरी धूळ भरून वचची तशी करता त्या धूळ भरतना कसले दिसना हें एक नमने निप्पन राबून युद्ध करचें म्हणजे तांकां एक मुहूर्त काल म्हळ्यार सादारण आमगेल मुक्काल घंटो म्हणटाची तांकां कसं जतरस या म्हूण कळना तशी धुळी राशींतू तांणी बुड्डून चमकलीची तांणी ही खंय आसा म्हूण समज दोळो सोण त्या धुळी दुखून दोळो सोण पळोवका जाल्यार ती रामाल आनी लक्ष्मणा वयरी पावसूशी पत्तर पडयता पत्राच्यो पावस की म्हूण लेखुका तदन रामाक दुखतना आंगार पत्तर पडतना ताका कोप येतना ताका उडकस जाता विश्वामित्रान सांगिल्लें ही गेल्ले वैरी कसले करून दाखोवन नका भारी क्रूरी स्त्री ती म्हूण सांगून राम कसं करता एक कितले फातर तिणें उडयला तितले बाणय सोण त्या फातर पुरे पुड्डी करून घालता आनी ती तिगेले हात ताका लागीं येवचे दिसतना दोनी हातूय तो कातरून सोडता हात ना दुःख जाल्ले दुखतरच तिका जोर गर्जन करता लक्ष्मणाक कोप येवन तो तिगेले नांक कान कुडको करून घालता रामान कसले केले नांक आनी कान चमकले एक स्त्री नव्हती तिका लज्जी जावता ती युद्धा दुखून परांगमुख जाता सीधा धांवता ती लज्जी जावन म्हणून तांणी लेखला तशी जायना ती कामरुपी राक्षस न्हय एक क्षण भितर थंय दुखून अंतर्धान जाली मागीर एक पंत बिंगड रूप धारण करून राम लक्ष्मणाक भ्रांती घाल्ल्या वरी करता तो ती खंयच म्हूण कळना हांगा ह्या रुपार आसा आनी कडेन अनेक रुपार दिसता एक पंत प्राणी जावन दिसता एक पंत पक्षी जावन दिसता एक पंत अनेक रुपार दिसता एक पंत मनुष्य जावन एक पंत यक्ष जावन दिसता खंय कसल जावन दिसता म्हूण कळना रामाक आनी लक्ष्मणा भ्रांती जावची तशी करती ती खंयच म्हूण कळून जाल्यार क्षणाक खंय खंय की दिक्काक संचार करून पत्रा राश उड्डोच प्रकार उड्डयता त्या वेळाक तीन पत्रा राशी उड्डयतना ते राम लक्ष्मण ते पत्रा राशी येड्या वत्ता पळयतना विश्वामित्र सांगताची चेडा हांव तुका सांगला न्हय तिगेले विशया कसले कारुण्य नक्का महापापिश्ट स्त्री ती ताजे वेळ पळय दुष्टकर्माच म्हण तुका पळयतना कळ्ळें वैबे आनी तुका हांगा हाडलेलो उद्देशाची ह्या यक्षीक मारचें हांवें इतक म्हूण म्हळ्यार मेग्गेल मोडणे पुराय जनाल यज्ञाक चंग कामाक विघ्न दिवचेच ही गेल काम तशें जावन पळय आतां तूं सोडलेल तितलेची ही क्षणाक ही गेल माया युद्ध चड करता वता अनेक कसं म्हूण म्हळ्यार राक्षसांक संध्याकाळ आयली नंतर तांकां आत्तसूच पशी दोन वांट्यान बल चड जाता तशें जावन तूं तांकां संहार करता राक्षसांक संध्याकाळा नंतर जोर बल म्हणटना राम कसं करता ती खंय आसा थंय पळय तागेले शब्दवेदी नैपुण्य म्हळ्यार शब्दवेदी म्हळ्यार शब्दांतून शब्द ऐकूनची खंय आसा म्हूण लेखून बाण सोडचे तशी तो कसं करता
ती दिसना तीन उडयली पाऊस पात्रा पाऊस मात्र दिसतं पळय अस्त्र प्रयोग करून तिगेल पात्तोर पुरे पडचेर अब्बयत तो मागीर ताटक कसं करता राम तिगेल वयर बाण एका मागशे एक प्रयोग करतना மே ती ते बाण तिक बाद जाता हंगेल तिकडे जल्लारी कशी पुणी कोर्न ಘೋರ ಗರ್ಜನ करत राम लक्ष्मण दिकडे धावून तरच एक होड सिडील पडलो की म्हणले का तशी ती वैर दुखून ढापणी राम लक्ष्मणाला वैर पोडोक प्रयत्न करता त्या वेळाक ती पडतरच वैर दुखून तो घडी एक क्षण भितर सिडील मारल्यावर जाव का त्या वेळाकची राम कसं करता म्हणे ताटक केलं हृदयाकची एक बाण समची एम दवरून राम प्रयोग करता त्या वेळाक ताटकील हृदयाक ते बाण लागलो की तो पोण ती गेली केद्दे होड शरीर ते ताटकील तो पडला पळय देवेंद्राकय भारी संतोष जावन रामाक साधू साधू म्हणून तो ಹೊಗಳಿಸಿತಕೈ देवती पुरे रामाक अभिनंदन करताची त्या वेळार सर्व देवते शक्र म्हळ्यार पुरंदर इंद्र समीत ताटकावदेन संतुष्ट जाल्याची विश्वामित्रा सांगता की हे कौशिक महामुनी तुका बरी जवो ताटका वधे निमती इंद्र इत्यादी आम्ही पुरे इंद्र समेत आम्ही पुरे सुप्रीत जाल्यांची तशावनो राघवाल वैरी आणि की तुका मस्त प्रीती असो रामाल वैरी सत्य पराक्रम तो तपोबलान प्राप्त जलले क्रशाश्वाले शंभरी अस्त्र कुमारय आणि तो रामाक आमगेले आशीर्वाद म्हणून दिवका म्हूण सांगून त्यांनी सांगताची तुगेले आसूचे 100 अस्त्र धारण करच्याक रामूची योग्य त्या क्रशाश्वाल पुत्राले पुत्र पुरे अस्त्र जावन रामाल्यागी आसोची म्हणून देवते पुरे संतुष्ट जावन विश्वामित्राक सांगता की विश्वामित्राके भारी संतोष चलता टकावदे निमती जावन रामा आज आम्ही हांगा रात्री रापुका पायी सकाळी आमगेला आश्रमाक वचा मेगेला आश्रमा पायी सकाळी उठान वचा रामू लक्ष्मणू ताटका वनान तुची रात्री काढताची त्या ताटकील उपद्रवादकून त्या अरण्य भारी त्या बिडगड जलकी अरण्यांत ताटकी ना जलकी त्या दिसा दुकुनूची त्या अरण्यांतो एक नमने संतोष ते दोळतई त्या अरण्यांत पक्षींगेल पूजन साधू प्राणींगेल कसलेची शब्द आशिलो क्रूर प्राणींगेले क्रूर पक्षींगेल मांद्र शब्द आशिलो आजी ताटकीन गेल्ले लक्षणाक सगळीची त्या मनाचे परिसर शांत जावन सर्व साधू प्राणियो भोंचाक रोडूक पक्षींगेल पूजन सकड शूर जल्ले रात्री भारी एक शांत परिसर वातावरण भारी सुंदर आणि संतोषित वातावरण म्हणित तंतु राम लक्ष्मण निदल्यांची मागीर सकाळ जावका जलारी विश्वामित्रान कौसल्या सुप्रजा रामा म्हणतनाची जाग जलिंचके राम आणि लक्ष्मण मागिरी सकाळी ತಂಗಲೆ नित्याहनिकने पुरे जल्ली नंतर रामाक विश्वामित्र सांगताच की हे रामा तुगेले ताटका संहारा निमती म्हाका भारी संतोष जाला तुका देव बरे करता तुगेल विशयांत म्हाका मस्त प्रीत येयला तशें मिगेलागी क्रशाश्वरायांगेले 100 अस्त्रपुत्र सजीव सर्वही तुका उपदेश करता त्या अस्त्रा निमती कसं सकडी प्रयोजन जात पळे देव जावो दानव जावो गंधर्व जावो यक्ष किन्नर किंपुरुष पन्नग कोणेय जावो तुगेल विरुद्ध युद्ध करचे खंयची शत्रू जलरी हें तूं अस्त्र तांगेल वयली प्रयोग केल्ली म्हूण जलरी युद्धांत तांकां नाश करचे सामर्थ्य तुका जाता तसले सर्व दिव्यास्त्र तुका दिता कितले महाभारत रामायणांत हाचे सर्व नाम आस धर्मचक्र कै कालचक्र कै विष्णुचक्र इंद्रचक्र वज्रायुध शूलायुध शिवालय ब्रह्मशिर ऐशिक मागीर ब्रह्मास्त्र मोदकी शिकरी हे दोन्ही ब्रह्मास्त्र जल्ला मागीर मोदकी शिकरी दोन्ही गदा धर्मपाश कालपाश वरुणपाश हे उपदेश करचे तसल मंत्रास्त्र मागीर शुष्क अर्द्र दोन्ही अशनिते मागीर शिवाल पिनाकास्त्र नारायणास्त्र हे उपदेश करता मागीर अग्निले आग्नेयास्त्र वारुणास्त्र असल पुरे अस्त्र हे पुरे मंत्रास्त्र म्हणटाची
हे पुरे उपदेश करचे तसले अस्त्र हे सगळं दी साता दवरून भोंवचना मंत्र अस्त्र म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार ते अस्त्राक आप्पोचे मंत्र मागीर प्रयोग करचे मंत्र मागीर ते संहार म्हळ्यार उपसंहार करचे मंत्र हे पुरे शिकयला जालें हे पुरे मंत्रास्त्र म्हूण म्हणटाचे तशी विश्वामित्रान सांगले फुडले आचमन कोरून शुद्धाचमन करून शौचारी पूर्वाभिमुख जावन बशिल्ले रामाक सर्व अस्त्राचे महामंत्र पुरे उपदेश करताचे जावन सगळेची तिनी लोकांतू इतले अस्त्र एकल्या लागी अशें म्हणना देवतेल्यांगी पुरे आशिल्ले अस्त्र तांणी तांगेल तांकां एक त्या देवतेंक तपस्यानी करून की तांकां संतोष केलेले जनाक तांगेले आशिल्ले अस्त्र मात्र दिताचे पुराय अस्त्र आसच्याक साध्य ना तसल तितले दिव्यास्त्र विश्वामित्र रामाक उपदेश करताचे एक अस्त्राक एक मूल मंत्र म्हूण आसा ते मंत्र जप केल्ले म्हूण जाल्यार त्या अस्त्राचे अधिदेवते कोण तांणी लागीं येवन त्या मंत्र जप कोण करता तागेल्या अंगांत उपस्थित जाताची तशीच हांगा सर्व मंत्राचे अस्त्र देवते रामाक ते मंत्र सांगता रामान पुरे मूर्तिमंत जावन रामा लागीं येवन राबलीचे आनी ते अस्त्राचे अधिदेवते पुरे रामा पांय सांगता की हे रामा तुगेल विशयांत आमकां पुरे जना भारी संतोष जाला आज तुकून आमी पुरे तुगेल किंकर सेवक तू केन्ना आमकां आज्ञा करता की त्या वेळार आमी त्या क्षणाक तुगेला की आम्ही येताची म्हूण म्हणटना राम प्रसन्न जावन ते सर्व अस्त्रादी देवतेंक हातान स्पर्श करतकी आनी सांगतकी तू मी पुरे मिगेल मनान तू असो काम जाले अस्त्र पुरे रामाल मनांत मेळ्ळींची रामाक भारी संतोष जालकी विश्वामित्राक पांय पडलो तो आनी विश्वामित्राल्या म्हणलें की आनी आमी खंय वचचें म्हणून सांगता म्हूण सांगून तशी रामाक पुरे दिव्य अस्त्र बोधना विश्वामित्राल निमती जाला आनी मुखारी विश्वामित्र रामाक कसल चकडी शिकयताची ताटका मना निंतर तांणी खंय वताची हे पुरे आमी फायचे दिसाचे रामायणा काणींत पळोवे आजी सांगिले सर्वय परमात्माले काणी परमात्माक तशीची गुरुंगेल चरणारविंदाक अर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.